Guys, finally I visited my school. हे बघा आणि हे लिटरली इथे काही नव्हतं जे तिथे आणलं आहे आणि हे काय आहे म्हणजे आमच्या वेळेला काय नव्हतं इथे लिटरली स्टुडंट्सची नावं लिहिलेली आहे अँड माझं असं होतं की वाय का नाही आहोत आम्ही इथे आमच्या वेळेला असं तर म्हणजे मी टॉप टेनमध्ये इथे दिसले असते लिटरली मी टॉप टेनमध्ये इथे दिसले असते हाऊ बेसिकली इथे आमचं लिटरली टू व्हीलर पार्किंग होतं सायकलसाठी जे इथे काहीच केलेलं नाही तिथली भिंत पाडलेली आहे आणि तिथे आता लिटरली वॉचमनसाठी रूम केली आहे म्हणजे काय काय म्हणायचं आता ह्याला इतका प्रोग्रेस ह्या 10 वर्षात केला ह्यांनी बेसिकली फर्स्ट माझी फर्स्ट स्टँडर्डची फर्स्ट स्टँडर्डच्या वेळी माझा क्लासरूम होता हा इथं ते लिटरली स्कूलमध्ये म्युझिक रूम क्लासरूम्स हे सगळे काढून म्युझिक रूम लायब्ररी हे सगळं केले इथे अँड फर्स्ट सेकंडली इथे कॅन्टीन झालं आहे काय म्हणजे काय बोलायचं आता हे बघा इथे लायब्ररी कॅन्टीन म्हणजे इथे कॅन्टीनची भिंत पण बांधली नव्हती हे बघा इथे इथे आमची फर्स्ट सी होती इथे हे फर्स्ट ए डिव्हिजन होते आणि त्या बाजूला फर्स्ट बी डिव्हिजन होती हे बघा इथे होतं आपली क्रिसमस ट्री इथे लिटरली वेगवेगळे फुलं होती झाडं होती आणि इथे मध्ये लिटरली क्रिसमस ट्री होती तिथे ग्रीन लावलेत आता वरती सगळीकडे की जे आपल्या वेळेला नव्हतं सो त्यामुळे इतकी मजा यायची आपल्याला की इथे लाईक दुसऱ्यांना आपण चॉक्स मारायचो लिटरली चॉक्स मारून मारून सगळ्यांच्या डोक्यावरती आपटवायचो प्लस ही इथे बघा इथे लिटरली कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे आणि काय म्हणजे इथे आपल्याला लिटरली इथे ग्राउंड होतं आपलं आणि तिथे आपण इतकं एन्जॉय केलं आहे की लाईक क्रिकेट खेळणं फुटबॉल खेळणं शाळा सुटली की लाईक तिथेच पडीत असायचो रिक्षावाल्यांना माहितीच नसायचं की आपण कुठे काय झालं आणि मग आपली मिस व्हायची रिक्षा आणि म्हणजे सगळ्यात असं सॉर्ट ऑफ म्हणजे इथं आल्यानंतर 10 वर्षात एवढे चेंज होईल हे मला वाटलं नव्हतं आणि हे बघा इथं पाणी प्यायचं ठेवलेलं आहे टाकी व्हॉट्सो एव्हर विसे म्हणजे इथे आपल्याला लिटरली पाणी भरायला दुसरीकडे आतमध्ये वॉशरूमच्या इथं जायला लागायचं और आय डोंट नो म्हणजे अजून कुठे जायला लागायचं इथे लिटरली टाकी होती इथे इथे टाकी होती आपल्या इथे जिथनं आपण पाणी घ्यायचं जिथं आपण टाकीवरती बसायचो आणि एकमेकांना लिटरली मुलींच्या नावाने किंवा मुलांच्या नावाने चिडवायचो आपण आणि हे सगळं काहीच नाही आहे इथे आता आणि आणि लाईक ओके माझ्याकडे शब्द नाही आहेत आता बोलायला इथून पुढे माईक टेस्टिंग माईक का तर इथं स्टेजच नाही कारण माईक टेस्टिंग करायला माझं स्टेज हवा आहे सो इथे सगळं स्टेज काढून टाकलं आहे समोर एक पायरी होती की तिथे लिटरली आपण गार्डन असं केलं होतं झाडं लावली होती इथे पण झाडं होती इकडे पण झाडं होती इथे म्हणजे पद्धत राहिली काहीच नाही आहे आता म्हणजे सगळं ग्राउंडच चेंज झालं सगळं खालती घेतलेलं यांनी आणि हे बघा आपल्या आपण जिथं स्क्वॉड वाईज बसायचं तिथे आता रेनबो केलं आहे म्हणजे स्क्वॉड वाईज म्हणजे स्पेसिफिक सफायर सनस्टोन रुबी एमराल्ड हे सगळे जे आपले 4 स्क्वॉड्स होते त्यात इथे सगळे का केलं आहे म्हणजे असं आधीसारखं का नाही ठेवलं म्हणजे आय नो की इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे स्कूलने जे की केली आहे पण तरी म्हणजे असं काय आहे प्रॉब्लेम की स्क्वॉड वाईज ठेवायला इथे सो हा आहे एंट्रन्स ऑफिसकडे जाण्यासाठी अँड हा आमच्या 10वीतच केला होता 2015मध्ये. आय रिमेंबर दिस अँड मूव्हिंग फॉरवर्ड हे आमचे क्लासरूम्स आहेत पण मी आत्ता दाखवणार नाही आहे. अँड हा आहे हॉल की जिथे आमचे फंक्शन्स व्हायचे अँड धीज आर द बोर्ड्स की जिथे आम्ही लिटरली सगळेजण एकत्र येऊन स्क्वॉड वाईज लाईक
एन्जॉय करायचं, पोस्टर्स लावायचं, हे सगळं आहे. अँड Thank you so much for watching the video and share your memories, whatever you have. I mean, it's your choice, and there will be like upcoming videos coming soon. I will be posting it, not weekly, but yes, I will post all the videos and share it with you guys. रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। क्यों सोचना है जाना कहाँ, जाए वहीं ले जाए जहाँ। बेसब्रियाँ 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 बेसब्रियाँ